को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. दुष्काळ, नापिकी, अतिवृष्टी यामुळे हातबल झालेल्या शेतकऱ्यासमोर आता नवं संकट उभं राहिले. आता मी नांदेड तालुक्यातील खडकूत शिवारात आहे. आपण जर ठिकाणी बघितलं तर या शेताला तळ्याचं स्वरूप आलंय. खरं तर अजून नांदेड जिल्ह्यात मुबलक असा पाऊसही पडला नाही. मात्र कॅनलचं काम अपूर्ण राहिल्यामुळं या शेतकऱ्यांना जे तो हा त्रास सहन करावा लागतो. खरं तर शेतकऱ्यांनी उन्हाळ्यातच जे आहे ते खरीप पेरणीसाठी शेती मशागतीचे काम पूर्ण केले होते आणि पाऊस पडेल आणि पेरणी करू अशी अपेक्षा असताना कॅनलच्या अर्धवट कामामुळे जे आहे ते शेतकऱ्यांना जमीन पडीत ठेवण्याची वेळ आली. आपल्यासोबत इथल्या स्थानिक शेतकरी महिला आहेत. मावशी, काय नाव आहे, कधीपासून कॅनलचं पाणी वावरात येतं आणि याच्यामुळे काय त्रास होतोय? नंदाबाई गंगाधरराव कंकाळ, खडकूत. काय त्रास होते काय सांगावं तुम्हाला? आता किती सांगावं, किती वेळेस सांगावं? सांगा की तुम्ही. गेल्या वर्षी पण असंच झालं, या वर्षी असंच झालं. कसं करावं आता? काय पेरावं सांगा की. एवढं नुकसान झालं आमचं, काय देणार तुम्ही? तुम्ही भरपाई देणार काय? काय तुमच्या घरी येऊन बसल्या ना आम्ही जमतंय का? सांगा तुम्ही. कसं करावं आता? काय खावा? 2 लेकरं आम्हाला, शेती करता आम्ही, सगळं नुकसान करून टाकलं. आता सोयाबीन पेरायचं, एवढं मोठं पाणी झालं टोंगळ्या इतकालं. कसं करावं आता प्रशासनाकडे मागणी काय? काय आता हे आमचं बरोबर करून देव. कॅलन जे ज्यानं केलंय ना त्यानं येऊन साहेबांना कोण्या करून देव आमचं. निश्चितच हे पाणी जे आहे ते याची व्यवस्थित विल्हेवाट लावावी अशी मागणी यांनी केली. आपल्यासोबत दुसरे शेतकरी आहेत. काय नाव आहे, किती शेतकऱ्यांना याचं नुकसान सहन करावं लागतंय आणि हे कशामुळे असं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं? आता कमी भरती आमचं 25 हेक्टर जे नुकसान आहे बघा, कमी भरती जुन्या गावापर्यंत आमच्या त्या कॅनल पासून. तर या अल्पभूत क्षेत्राचे नुकसान झालं, आमचे खूप नुकसान झालं. जुन्या गावापर्यंत पूर्ण जमीन खरडून गेलेली आहे. आता काय करावं ते शिंदे साहेबांनी सांगण्यात आम्हाला मच्छीपालनाला परवानगी देऊन मग मच्छी आणून टाकून द्यावं. आम्ही मच्छी तरी टाकत बसतात, दुसरं काय करणार याच्यावर? येतात आता पाणी तर कॅनल तर सगळं गेलं. आता आम्हाला वापसा बी होणार नाही आमच्या वावरामध्ये आणि काहीच नाही. आता टोंगळ्यात का पाणी साचलेलं आहे आमच्या शेतामध्ये. आता करणार काय आम्ही? ते शिंदे साहेबांनी सांगावं, नाही तर त्या कॅनलवाल्याला काहीतरी कोणता अधिकारी त्याला बोलून बाबा काय ते मुआवजा आम्हाला द्यावं. आमची एवढी याबाबत तुम्ही त्या गुत्तेदाराला किंवा जिल्हा प्रशासनाला काही बोलले का? निवेदन दिलं का? आम्ही उद्या कलेक्टर ऑफिसला जाऊन साहेबाला आम्ही निवेदन देणार आणि तिथे जाऊन बोलता की बाबा आता काय करणार आम्ही? आता गेल्या वर्षी असं झालं, ते या वर्षी आता झालं, आता आम्ही करणार काय? 25-30 हेक्टरचा आमचा प्रॉब्लेम आहे इथं गावामध्ये खडकूचे. बघू आता. निश्चितच हे शेतकरी होते. गतवर्षी आमचं नुकसान झालं, यावर्षी नुकसान झालं. प्रशासनानं या पाण्याची विल्हेवाट करावी, नाही तर आम्हाला मच्छी बीज आणून द्यावं, आम्ही मच्छी पालन करतो असा संताप त्यांनी व्यक्त केलाय. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, खडकूत, नांदेड. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.